नमस्कार. आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोजन करणे म्हणजे नेमके काय असते हे सांगणार आहे. भोजन म्हणजे जेवण. आपण रोजच जेवण करतो, पण नेमकं आपण काय करतो हे यामागील थोडंसं आध्यात्मिक बाजू मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वयंपाकाला साधना असं संबोधलं जातं. त्याचप्रमाणे ते अन्न ग्रहण करण्याच्या क्रियेला यज्ञकर्म असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, यज्ञकर्म असं म्हटलं जातं आणि ही खूप गहन संकल्पना आहे. आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा अग्नी असतो. तो अग्नी सतत ज्वलंत ठेवण्यासाठी आपल्याला भोजन ग्रहण करावे लागते. तुम्हाला माहीत असेलच की बऱ्याचशा धार्मिक कार्यामध्ये आजही भोजन करण्यापूर्वी एक श्लोक म्हटला जातो. तो श्लोक असा आहे: वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. जय जय रघुवीर समर्थ. यामध्ये समर्थ श्री रामदास स्वामी सांगतात की बनवलेलं जे काही अन्न आहे ते ग्रहण करून ज्याने आपल्याला हे दिलं आहे त्याच्याबद्दल म्हणजेच ईश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर त्याचे पूर्ण ब्रह्मात रूपांतर होते आणि असे अन्न ग्रहण केल्यास त्याला प्रसादाचे स्वरूप प्राप्त होते. याचा परिणाम ते अन्न सहज पचते. पुढे समर्थ सांगतात की भोजन करणे म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे तर ते एक यज्ञकर्म आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म म्हणजे फक्त उदर भरणे किंवा पोट भरणेच नाही तर ते एक यज्ञकर्म आहे. आपल्या देहरूपी यज्ञातील वैश्वानर म्हणजेच जठराग्नी ज्वलंत ठेवण्यासाठी त्यात अन्नाची पूर्ण ब्रह्माची आहुती दिली जाते. यास भोजन असे म्हणतात. श्रीमद भगवद्गीतेतील 15व्या अध्यायातील 14व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण देखील सांगतात: अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. मी सर्वांच्या शरीरात वास करणारा अग्नी वैश्वानर आहे. मी प्राण व अपान म्हणजेच श्वास आणि उच्छ्वास याच्या सहाय्याने 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करतो. ते 4 प्रकारचे अन्न काय आहे हे आपण पाहूया. खाद्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य अशा प्रकारचं हे चतुर्विध अन्न आहे. खाद्य म्हणजेच जे पदार्थ चावून खाल्ले जातात, उदाहरणार्थ पोळी, भाकरी, भात, भाज्या, मिठाई इत्यादी. त्यानंतर येतं भोज्य म्हणजेच पिण्याचे किंवा गिळण्याचे पदार्थ जे आपण गिळतो. त्यानंतर येतं लेह्य. लेह्य म्हणजे जे पदार्थ जिभेच्या साहाय्याने चाटून खाल्ले जातात, उदाहरणार्थ मध आहे, चटण्या आहे, लोणची आहेत, मुरांबा आहे इत्यादी. चोष्य म्हणजे असे पदार्थ ज्यातील रस घेऊन ते खाल्ले जातात, उदाहरणार्थ आहे आंबा, ऊस, डाळिंब इत्यादी. या सर्व प्रकारचे अन्न पचवून त्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम मी म्हणजेच ईश्वर भगवान श्रीकृष्ण करतात. थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या शरीरातील पचनशक्ती ही ईश्वरी अंश आहे, जी आपण खाल्लेल्या अन्नाला ऊर्जेत रूपांतरित करत असते. असे अन्न ग्रहण करण्यापूर्वी मी वर सांगितल्याप्रमाणे श्लोक म्हणावा आणि जेवण झाल्यानंतर अन्नदाता सुखी भव म्हणून उठल्यास त्या अन्नाप्रती आपला कृतज्ञ भाव व्यक्त होत असतो. जय श्रीकृष्ण.